छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं हर्सुल परिसरात सापळा रचून बनावट विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे। आरोपींकडून 180 मिलीमीटरच्या 528 बाटल्या आणि कारसह सुमारे 10,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ह्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार धुळे इथला असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागानं ह्या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे आणि आणखी आरोपींचा शोध या प्रकरणी घेतला जातोय। काल मध्यरात्री निरीक्षक अ आणि दुय्यम निरीक्षक अ2 यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी एक टोयोटा वाहनाला अडवलं आणि त्याची तपासणी केली असता त्यांना रॉयल स्टॅग कंपनीच्या बनावट विदेशी मद्य आढळून आले आणि त्यासाठी त्यांनी रॉयल स्टॅगच्या बनावट बुचाचा आणि लेबलचा वापर केला होता आणि त्या गाडीतील 5ही आरोपी त्यांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली असता जो प्रमुख आरोपी आहे ओम गुंडेलकर हा धुळे येथील रहिवासी असून तो याच्यामध्ये या आधीपासून बनावट रॅकेटमध्ये कार्यरत असल्याची माहिती भेटली आणि पुढील तपास दुय्यम निरीक्षक अ2 राठोड या करत आहेत। कशा प्रकारे ते वाहतूक करत होते? यामध्ये ते टोयोटाच्या गाडीमध्ये 5ही आरोपींनी आपल्या पायाखाली हे सगळे बॉक्सेस लपवून ठेवले होते आणि त्यानुसार जवळपास 90 बल्क लिटर त्यांनी मद्य जप्त केले असून एकूण 10,42,000चा मुद्देमाल यामध्ये जप्त झालेला आहे। याबद्दल काही गुन्हे आहेत दाखल? याआधी यातील जे 5 पैकी 3 आरोपी आहेत यावर आधी गुन्हे दाखल आहेत आणि 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा झाला होता। त्यावेळेस देखील त्यांनी धुळ्यावरून आणल्याचे आम्हाला प्राथमिक बातमीमध्ये आढळले होते। त्या अनुषंगानेच ही पुढील कारवाई करण्यात आली। ही कारवाई दुय्यम निरीक्षक अ2 श्रीमती प्रियंका राठोड यांनी केलेली आहे।